उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची युती जरी झाली असली तरी सुद्धा राज ठाकरेंना काँग्रेसला सोबत घ्यायचं असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय। संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मनसेने तितकीच तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, खरं तर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर संजय राऊतांचा काहीसा सूर बदलला। पण राज ठाकरे आणि काँग्रेस हे एकमेकांना सोबत घेणार का अशी चर्चा सुरू असतानाच यामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय, आपण पाहूयात। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, राज ठाकरेंबद्दल राऊतांचा दावा। भाजप म्हणतं आता राऊतांनी राज ठाकरेंची सुपारी घेतली का? राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक, या दोन्ही बैठकीत एकाच मुद्द्यावर चर्चा झाली, ती म्हणजे मनसेनं काँग्रेस सोबत जायचं का आणि काँग्रेसनं मनसे सोबत जायचं का या प्रश्नांची चर्चा सुरू करून दिली ती संजय राऊतांनी। राऊतांनी सकाळी सकाळी एक ब्रेकिंग न्यूज दिली। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज दिली। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। त्याचा अर्थ निर्णय नाही, मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे। मनसेचा मात्र ठाकरे गटापेक्षा वेगळा सूर दिसतोय। मनसे म्हणतंय आम्ही कुठलेही प्रस्ताव पाठवलेले नाहीत। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात। मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये, त्यामुळे त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही ना। आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी, असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये। काँग्रेसही राऊतांशी सहमत नसल्याचं दिसतंय। ठाकरे बंधूंची युती झाली तरी मवियामध्ये मनसेच्या सहभागाला काँग्रेसनं विरोध केलाय। काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे। राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। मुंबई काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांकडून एकला चलो रेची आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। जाएगा एमबीए में वो तो आपको बताएंगे, 2-3 दिन के अंदर बताएंगे। सेंट्रल लीडरशिप फैसला करेगी सर? सेंट्रल लीडरशिप बिल्कुल फैसला करने की जरूरत नहीं है, इधर ही फैसला होगा। यहाँ के कार्यकर्ता इधर स्टेट और मुंबई इधर में करेंगे यार, महाराष्ट्र और मुंबई कांग्रेस मिल करके उसमें फैसला करें। राज ठाकरे काँग्रेस सोबत जाणार का या प्रश्नावर भाजपनं राऊतांवर निशाणा साधलाय। भाजप विचारतंय आता संजय राऊतांनी राज ठाकरेंची सुपारी घेतली आहे का? पगारी नेते संजय राऊत यांनी काँग्रेसकडनं सुपारी घेऊन उद्धव ठाकरे गटाला संपवलंय। उद्धवजी ठाकरे यांच्या गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं। उद्धवजी ठाकरे यांना हिंदुत्वापासून दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं। उद्धवजी ठाकरे यांना मराठी माणसापासून दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं। आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलीये का असा माझा सवाल आहे। मुळात काँग्रेस आणि राज ठाकरे एकत्र येणं कठीण आहे, कारण ठाकरे बंधूंची युती मराठी माणूस मुद्द्यावर आधारित असल्यानं काँग्रेसला सोबत घेतल्यास ठाकरेंची आणि काँग्रेसचीही अडचण होणार आहे। उत्तर भारतीयांच्या मतांवर काँग्रेसचा भर असतो। राज ठाकरेंची प्रतिमा ही आक्रमक हिंदुत्ववादी अशी आहे। मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय मतदारांवर काँग्रेसची मदार आहे। मनसे सोबत गेल्यावर हा मतदार काँग्रेसवर नाराज होईल। बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेससाठी मनसे बरोबरची युती घातक ठरू शकते। आता या सगळ्यामध्ये एक ट्विस्ट आहे। काँग्रेस आणि राज ठाकरेंबद्दल संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर मनसे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर संजय राऊतांनी थेट राज ठाकरे यांनाच मेसेज केला, मी असं काही बोललो नाही, माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता, असा मेसेज राऊतांनी राज ठाकरेंना पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे।
ठाकरेंच्याच भाषेत बोलायचं झालं तर काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं राऊत कितीही म्हणत असले तरी राज ठाकरे आणि काँग्रेसची तशी इच्छा आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि सध्याची राजकीय परिस्थिती आणि सगळ्या नेत्यांची वक्तव्य पाहता दोघांचीही एकमेकांबरोबर जाण्याची इच्छा नाही असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.